सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव। मित्रांनो, कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम मोबाईलवरतीच पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया आजचे अपडेट झालेले बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाजार समिती हिमायतनगर आवक 231 क्विंटलची, कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर 6,750 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,700 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती सिंधी सेलू आवक 1,010 क्विंटलची, कमीत कमी दर 6,550 रुपये, जास्तीत जास्त दर 7,070 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,900 रुपये प्रति क्विंटल। समोरील बाजार समिती कडमेश्वर येथे आवक 1,190 क्विंटलची, कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,950 रुपये, तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे 6,825 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती सोनपेठ आवक येथे 299 क्विंटलची, कमीत कमी दर 5,800, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे मित्रांनो इथे 6,800 रुपये प्रति क्विंटल। बाजार समिती पारशिवनी आवक झाली आहे येथे 456 क्विंटलची, कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,850 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे मित्रांनो इथे 6,800 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो आपल्याकडे आष्टी वर्धा आवक 438 क्विंटलची, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,850 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,650 रुपये प्रति क्विंटल। तर मित्रांनो, हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला काही बाजार समित्यांचे अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा।